हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 15 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पुढे काय घडणार आहे, काय काय मोठे ट्विस्ट येणार आहेत, आपण तेच जाणून घेऊया. फ्रेंड्स, या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. कारण कान्हा म्हणजेच आपला दी कबीर किर्लोस्कर इतका मोठा अरबपती करोडपती आता आपल्या मिशनवर रुजू झालाय आणि त्याचा सगळ्यात भयानक सगळ्यात जबरदस्त प्लॅन सुरू झालाय. फक्त एका महिन्याच्या आत तो सरकारला भिकेला लावणार आहे. फ्रेंड्स, आपण मागील अनेक महिन्यांपासून ही मालिका पाहतोय आणि या मागील अनेक महिन्यांमध्ये आपल्याला हे तर कळून चुकलं होतं की कान्हा सरकारला बर्बाद करण्यासाठी आलाय. पण तो सरकारला बर्बाद कसं करणार, सरकारचा बदला कसं घेणार हेच आपल्याला कळत नव्हतं. आणि सगळ्यात आधी तर कान्हा सरकारला बर्बाद करायला का आलाय, त्यामागे काहीतरी कारण असेल ना, हेच आपल्याला माहीत नव्हतं. पण आता सगळ्या सत्याचा उलगडा झालाय. सगळं सत्य आपल्याला कळालंय की कान्हा हा कबीर किर्लोस्कर आहे. खूप मोठा उद्योगपती, करोडपती, अरबपती आहे. आणि त्याचे वडील हे सखीचे वडील आणि सरकार किंवा तेजस्विनीचा नवरा राघव कामतचे बेस्ट फ्रेंड होते, देवदत्त किर्लोस्कर. आणि जेव्हा मनस्विनीने तेजस्विनीबरोबर अदलाबदली केली, ती तेजस्विनीचं रूप घेऊन सरकार बनून आपल्या घरी राहायला आली, सखी आणि राघव कामाच्या घरी राहायला आली, तेव्हा कबीरच्या वडिलांना देवदत्त किर्लोस्करला तिचं सत्य समजलं. आणि मग या सरकारने, मनस्विनीने कान्हाच्या डोळ्यासमोर, जो कान्हा तेव्हा लहान होता, 8-10 वर्षांचा, त्याच्या डोळ्यासमोरच देवदत्तला भोसकून मारलं होतं, त्याचा खून केला होता आणि कान्हाचं आयुष्य बर्बाद केलं होतं. ही घटना कान्हाच्या आईच्या डोळ्यासमोर झाली आणि तेव्हापासूनच कान्हाच्या आईला सुद्धा जबर धक्का बसला. ती जिवंत प्रेत बनली आहे आणि आपलं बालपण या बाईने नेस्तनाबूत केलं, बर्बाद केलं, माझं कुटुंब बर्बाद केलं, माझ्या वडिलांचा खून केला. त्यामुळेच कान्हा हा आपल्या आजीच्या मदतीने, राजलक्ष्मी किर्लोस्करच्या मदतीने सरकारचा बदला घ्यायला आलाय. सरकारला बर्बाद करायचं असं त्याने ठरवलंय. हे कारण आपल्याला मागील काही दिवसांमध्ये कळलंय. पण आता हा कान्हा कसं या सरकारला बर्बाद करणार, कसं तिचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करणार, हे आपल्याला कळत नव्हतं. पण आता याची जाणीवसुद्धा आपल्याला झाली आहे. कान्हा हा आजपर्यंत सरकारचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. घरात घुसण्यासाठी त्याला ते योग्य होतं आणि ड्रायव्हर बनल्यामुळेच त्याला चक्क सखीशी लग्नसुद्धा करता आलं. परंतु एक ड्रायव्हर बनून तो सरकारला बर्बाद नाही करू शकत. कोणत्याही व्यक्तीला बर्बाद करायचं असेल तर त्याचा कामधंदा बंद करावा लागतो. त्याची पैशांची आवक बंद केली की मग तुम्ही त्याला बर्बाद करू शकता. आणि कान्हाने सुद्धा हेच ठरवलंय की सरकारचा बिझनेस बंद करायचा, तिला देशोधडीला लावायचं, तिला तिच्याच कंपनीबाहेर भीक मागायला लावायची. आणि एक ड्रायव्हर बनून तर कान्हा हे करू शकत नाही. त्यामुळे कान्हाने सरकारच्या कंपनीत जॉब मिळवलाय. पण परशुराम तेथे आहे आणि परशुरामने चक्क कान्हाला पिऊन बरोबर बसवलं, पिऊनसारखं काम करायला लावलं. पण कान्हाला पिऊनची कामं नाही करायची, तर कान्हाला सरकारचा विश्वासू बनायचं आहे. ज्यामुळे कान्हा हा सरकारच्या कंपनीतील जे सिक्रेट्स आहेत, मोठ्या मोठ्या कॉन्फिडेन्शियल फाईल्स आहेत, ते मिळवू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा तो सरकारला बर्बाद करण्यासाठी करून घेईल. मग कान्हा जर सरकारचा विश्वासू बनायचं असेल तर त्यासाठी त्याने एक प्लॅन केला. सगळ्यात आधी तर कान्हाने सरकारच्या कंपनीत जॉईन होण्याआधीच सरकारच्या कंपनीतील 70 एम्प्लॉईला राजीनामा द्यायला भाग पाडलं आणि त्यांना आपल्या कंपनीत जास्त पगाराची नोकरी दिली. त्यामुळे सरकार हादरून गेली आहे. कोणत्याही कंपनीतील एकाच वेळेस 70 लोकांनी राजीनामा देणं, नोकरी सोडून जाणं ही काही छोटी गोष्ट नसते. त्यामुळे सरकार आधीच घाबरली आहे. आणि मग कान्हाने नोकरीच्या पहिल्या दिवशी सरकारच्या कंपनीतील आणखीन 2 एम्प्लॉईजला 1.5 पट पगार देण्याचं आश्वासन दिलं. आणि मग या एम्प्लॉईने लगेचच सरकारसमोर आपले राजीनामे ठेवले की सरकार, आम्हाला तुमची नोकरी सोडायची आहे. त्यामुळे सरकार खूप चिडली आणि या दोघांना जाब विचारला, सरकारची कंपनी सोडून जाण्याची तुमची हिंमत तरी कशी होते? असं कोण आहे जे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त पगार देणार आहे? आणि मग यांनी सांगितलं की आम्हाला केसी कंपनीतून मोठी ऑफर मिळते. सरकारने परशुरामला त्यांना समजवायला सांगितलं. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परशुराम हा बिनकामाचा आहे, तो काहीच कामाचा नाही आहे.
त्यामुळे सरकार त्याच्यावर चिडली आणि आता कान्हाने सरकारकडे एक संधी मागितली आहे की मी या दोघांना समजावून सांगतो आणि मी त्यांना नक्कीच समजावून सांगेल. म्हणजे हाच कान्हाचा प्लॅन होता की या दोन लोकांना कंपनी सोडून जाण्यासाठी ऑफर द्यायची. मग यांनी राजीनामे दिल्यावर कान्हा हा सरकारसमोर त्यांना कन्व्हिन्स करणार, नोकरी सोडून जाऊ नका असं समजावून सांगणार. म्हणजे सरकारला कान्हाची कॅपेबिलिटी समजेल की खरंच कान्हा याच्याकडे खूप स्किल आहेत आणि तो आपल्या कंपनीसाठी चांगला एम्प्लॉई बनू शकतो. आणि कान्हा हेच करणार. तो या दोन राजीनामे देणाऱ्या एम्प्लॉईजला समजावून सांगणार की तुम्ही राजीनामे देऊ नका, ही कंपनी सोडून जाऊ नका. कान्हा या दोघांना कसं कन्व्हिन्स करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. पण तो या दोघांना नक्कीच मनवणार आणि त्यांना राजीनामे मागे घ्यायला लावणार. त्यामुळे सरकार कान्हावर खूप खुश होईल आणि ज्या परशुरामने कान्हाला पिऊन बरोबर बसवलं होतं त्या परशुरामवर सरकार चिडणार आणि कान्हाला पिऊन बरोबर नाही तर चक्क एका डेस्कवर बसवणार, त्याला कंपनीमधील एक चांगली पोझिशन देणार. त्यामुळे कंपनीत तर त्याचा मान वाढेलच, प्लस त्याला आता कंपनीमधील सिक्रेट्स चोरणं आणि सरकारविरुद्ध वापरणं खूप सोपं जाईल. एवढं मात्र नक्की. हळूहळू कान्हाने सरकारचा विश्वास जिंकलाय. तो सरकारचा एकदम भरोशाचा माणूस झालाय आणि आता भरोशाच्या म्हशीलाच टोणगा होईल एवढं मात्र नक्की. आणि कान्हा हा सरकारच्या याच विश्वासाचा फायदा घेऊन तिचा सगळ्यात मोठा विश्वासघात करेल. कारण कान्हाने स्वतःला एक खूप मोठं चॅलेंज दिलंय आणि हे चॅलेंज कान्हाला पूर्ण करणं काही सोपं नाहीये. हे चॅलेंज म्हणजे कान्हाने ठरवलंय की फक्त एका महिन्याच्या आत तो सरकारचं हे ऑफिस, सरकारची ही कंपनी बंद करणार आणि याच ऑफिस बाहेर सरकारला भीक मागायला लावणार. ही काही सोपी गोष्ट नाहीये. कारण सरकारच्या ऑफिसमध्ये जरी 2-4 लोक कामाला दिसत असली तरी सरकार खरंच खूप मोठी बिझनेस वुमन आहे. राघव कामतचं इतकं मोठं बिझनेस एम्पायर आहे आणि एवढं मोठं बिझनेस एम्पायर हे बर्बाद करणं, त्याचं ऑफिस बंद करणं आणि सरकारला देशोधडी लावणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. पण कान्हा हा सुद्धा कच्चा खेळाडू नाहीये. कारण तो एक सक्सेसफुल, एक यशस्वी बिझनेसमॅन तर आहेच. त्याची स्वतःची एवढी मोठी कंपनी आहे किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन. त्याचबरोबर आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी, त्यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तो चवताळून उठलाय. म्हणजे तो एक जखमी शेर आहे आणि जखमी वाघ हा खूप धोकादायक असतो एवढं मात्र नक्की. त्यामुळे कान्हा जर त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाला तर सरकार ही लवकरच तिच्याच कंपनीबाहेर आपल्याला भीक मागताना दिसेल, पूर्णपणे बर्बाद झाली असेल एवढं मात्र नक्की. पण आपण सरकारला सुद्धा एवढं कमी लेखून चालणार नाही. कारण सरकारने सुद्धा काही सोपे खेळ खेळलेले नाहीयेत. जर सरकार म्हणजेच मनस्विनीचा भूतकाळ पाहिला तर ती सुद्धा काही कमी डेंजरस नाहीये. कारण स्वतःच्या सख्ख्या जुळ्या बहिणीला आयुष्यभर कोंडून ठेवणं, कालकोठडीत ठेवणं, त्या बहिणीच्या जागेवर तिचा संसार करायला येणं, मग राघव कामतला तेजस्विनीच्या नवऱ्याला सत्य कळल्यानंतर त्याचा खून करणं, देवदत्त किर्लोस्करचा खून करणं आणि मग घरातील सगळ्या लोकांना आपल्या अंगठ्याखाली दाबून ठेवणं हे काही सोपं काम नाहीये. पण सरकारने हे सगळं केलंय आणि यावरून हेच कळून येतं की सरकार ही साधीसुधी बाई नाहीये, तर राक्षसीन आहे, राक्षसीन. आणि ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कान्हा असो किंवा राजलक्ष्मी किर्लोस्कर असो, ही जरी पैशाने श्रीमंत माणसं असली परंतु ही चांगली माणसं आहेत आणि आजपर्यंत त्यांनी कधी कोणाच्या केसालाही धक्का लावला नाहीये. आणि त्यांच्यासमोर सरकारसारखी खुनी बाई आहे जी स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी कोणाचाही जीव घेऊ शकते, कोणाबरोबर काहीही करू शकते. त्यामुळे या सरकारला टक्कर देणं कान्हाला काही सोपं जाणार नाहीये. आता तर आपल्याला असंच वाटतंय की कान्हाने सरकारचा विश्वास जिंकलाय आणि कान्हा हा सरकारला पुरून उरेल, तो सरकारला बर्बाद करेल, सरकारला तिच्याच कंपनीबाहेर भीक मागायला लावेल. पण जर कान्हाचं सत्य सरकारला समजलं, कान्हा आपला विश्वासघात करतोय हे सरकारला समजलं, तर कान्हाच्या आयुष्यात सुद्धा खूप मोठं वादळ येऊ शकतं, त्याच्या जीवावर बेतू शकतं एवढं मात्र नक्की. कारण कान्हाचं सत्य समजल्यावर कान्हाचं सरकार तेच करेल जे तिने कान्हाच्या बापाचं केलं होतं, देवदत्त किर्लोस्करचं केलं होतं. ती सुद्धा कान्हाचा जीव घेऊ शकते, त्याला मारू शकते एवढं मात्र नक्की.
फ्रेंड्स, या मालिकेतील सगळ्यात मोठा ट्विस्ट हाच असणार आहे. पुढील काही दिवस आपण पाहू की कान्हा हा त्याच्या प्लॅनमध्ये पुढे पुढे जात असेल. सरकारचा विश्वास जिंकल्यानंतर, ऑफिसमध्ये एक चांगली मानाची उच्च दर्जाची पोस्ट मिळवल्यानंतर कान्हा सरकारचे सगळे सिक्रेट्स बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. कंपनीमध्ये ज्या माणसाकडे सरकारच्या लॉकरची चावी आहे, ती चावी तो मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि मग ही चावी मिळवल्यावर सरकारच्या लॉकरमध्ये जे काही सिक्रेट्स आहेत, सिक्रेट फाईल आहे, सरकारचं जे सत्य आहे, तो ते सगळं बाहेर काढेल आणि याचा वापर करून सरकारची कंपनी एकतर बर्बाद करेल किंवा स्वतःच्या नावावर करून घेईल, ज्यामुळे सरकारच्या हातात काहीच राहणार नाही. आणि इथपर्यंत आपल्याला असंच वाटेल की कान्हाचा प्लॅन यशस्वी होतोय आणि सरकार त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही. परंतु शेवटी ही एक मालिका आहे आणि ऐनवेळी काहीतरी मोठा ट्विस्ट येईल, एवढं मात्र खरं. ऐनवेळी सरकारला कान्हाचं सत्य समजणार की कान्हा आपल्याला फसवतोय, डबल क्रॉस करतोय, आपला विश्वासघात करतोय. कारण सरकारसुद्धा गप्प बसणार नाहीये. जर आपले सगळे एम्प्लॉई केसी कंपनी जात आहे, किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमध्ये जात आहे, तर सरकारने सुद्धा शोध सुरू केला आहे की ही केसी कंपनी नेमकी आहे तरी कोणाची, मालक कोण आहे. आणि जर सरकारला हे सत्य समजलं की या केसी कंपनीचा मालक CEO चक्क कबीर किर्लोस्कर आहे, म्हणजेच आपला कान्हा. कारण कान्हाने हे सत्य सरकारपासून लपवलंय, परंतु तो एवढा मोठा बिझनेसमन असल्यामुळे अनेक लोकांना हे सत्य माहीत आहे. बिझनेस मॅगझिनमध्ये सुद्धा कान्हाचा बिझनेसमॅन ऑफ द इयर म्हणून फोटो आलाय. त्यामुळे नक्कीच हे सत्य सगळ्यांना कळू शकतं की हा कान्हाच आहे, हा कबीर किर्लोस्कर आहे आणि हा खोटं बोलतोय आणि नक्कीच काहीतरी वेगळा उद्देश घेऊन येथे आलाय. त्यामुळे सरकार ही कान्हाला सगळं काही करू देईल, पण ऐनवेळेस ती कान्हासमोर प्रकट होईल की मला तुझं सत्य माहिती आहे. आणि जो सीन आपण देवदत्त किर्लोस्कर बरोबर पाहिला होता की सरकारने, मनस्विनीने चक्क देवदत्त किर्लोस्करच्या पोटात सुरा खुपसून त्याचा खून केला होता, तो सीन कदाचित आपल्याला कान्हाबरोबर सुद्धा पाहायला मिळू शकतो. सरकार कान्हावर सुद्धा जीव घेणा हल्ला करू शकते, त्याचा सुद्धा जीव घेऊ शकते आणि हाच या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल. पण यावेळेस सखी ही कान्हाच्या बाजूने असेल. सखी कदाचित कान्हा आणि सरकारच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करेल आणि त्यात सरकार तिच्यावरच हल्ला करणार, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे लपंडाव या मालिकेत पुढील 1-2 महिने हे खूपच जबरदस्त असतील. प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काहीतरी ट्विस्ट येईल आणि सरकारचा अंत आता जवळ आलाय, एवढं मात्र नक्की. कारण सरकार ही आजपर्यंत खूप पापं करून बसली आहे. फक्त पैशांसाठी, सत्तेसाठी तिने पापांचा घडाच भरलाय आणि हा घडा दिवसेंदिवस ओव्हरफ्लो होत चाललाय. सगळ्यात आधी तर स्वतःच्या सख्खी बहीण तेजस्विनीचा संसार तिने चोरलाय. म्हणजे तेजस्विनी ही किती चांगली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिचा आणि राघव कामतचा संसार अगदी सुखी सुरू होता. त्यांची मुलगी सखी ही सुद्धा आपल्या आईबाबाच्या छत्रछायेखाली खूप सुखी होती. राघव कामत श्रीमंत होता, यशस्वी उद्योगपती होता. पण मनस्विनीला आपल्या बहिणीचं हे सुख, शांती, ऐश्वर, समाधान हे काही पाहावलं गेलं नाही. तिला पैसा हवा होता, स्वतःमध्ये कमवण्याची धमक नव्हती. म्हणून तिने तेजस्विनीचा संसार चोरला, तिची जागा चोरली. तेजस्विनीला कालकोठडीमध्ये डांबलं आणि स्वतः त्या जागी येऊन बसली. मग राघव कामतला आपल्या वाटेतून दूर केलं, देवदत्त किर्लोस्करला आपल्या वाटेतून दूर केलं आणि आज या संपूर्ण संपत्तीची मालकीण बनून बसली आहे. आणि सरकारची एक चांगली गोष्ट म्हणजे सरकार ही स्वतः खूप शहाणी समजते. तिला असं वाटतं की माझ्यावर या जगात कुणीच नाही आहे आणि अहंकारीला त्याचा अहंकारच मारतो असं म्हणतात. तसंच या सरकारला तिचा हा अहंकारच मारणार आहे. कारण तिला असं वाटतं की माझ्यापेक्षा मोठं कुणीच नाही आहे, माझ्यापेक्षा भारी कुणीच नाही आहे. पण कान्हा तिच्या घरात घुसलाय, तिच्या कंपनीत घुसलाय आणि लवकरच तो तिला पूर्णपणे बर्बाद करेल, तिला सोडणार नाही, एवढं मात्र नक्की. आणि ज्या दिवशी सरकार ही स्वतःला स्वतःच्याच कंपनीबाहेर भीक मागताना पाहिल, त्या दिवशी तिला तिच्या सगळ्या पापांची आठवण येईल. फ्रेंड्स, याच्या आधीसुद्धा आपण पाहिलं होतं की जेव्हा सरकार ही कबीरच्या घरी गेली होती, तेव्हा तिला हे सुद्धा आठवत नव्हतं की अनेक वर्षांपूर्वी आपण याच घरामध्ये देवदत्त किर्लोस्करचा खून केला होता.
म्हणजे तिने आजपर्यंत इतके गुन्हे केले आहेत की कधी आपण कोणता गुन्हा केला होता हे सुद्धा तिला आठवत नाही. आणि अशा बाईला तर तिच्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि ती शिक्षा देण्यासाठी स्वतः कान्हा अवतरलाय एवढं मात्र नक्की. आणि या सगळ्यात सखीला सुद्धा जबर धक्का बसेल, कारण आज राघव कामत तर या जगात नाहीये, परंतु सरकारमुळे सगळ्यात जास्त त्रास 3 व्यक्तींना झालाय. त्या 3 व्यक्ती म्हणजे तेजस्विनी कामत, सखी कामत आणि आपला कबीर म्हणजेच कबीर किर्लोस्कर कान्हा. या तिघांचे आयुष्य या सरकारने उद्ध्वस्त केले आहेत. आणि ज्या दिवशी कान्हा या सरकारचा बदला घेईल, तिला तिच्या पापांची शिक्षा देईल, त्या दिवशी या तिघांच्या आयुष्यात सुख परत येतील एवढं मात्र नक्की. तेजस्विनीला आपली मुलगी सखी परत मिळेल आणि सखीला आपली खरी आई तेजस्विनी मिळेल, ज्या आईच्या प्रेमासाठी ती इतक्या दिवसांपासून तरसली आहे. आपण सगळे पाहतो की सरकार ही सखीवर प्रेम करत नाही, आईची माया देत नाही, पण सखी मात्र आपल्या आईच्या मायेसाठी तरसली होती. मालिकेच्या सुरुवातीला सखी ही तेजस्विनीसाठी काहीही करायला तयार होती, सरकारसाठी काहीही करायला तयार होती. तिला फक्त आपल्या आईने आपल्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवावा, प्रेमाने मिठी मारावी अशी अपेक्षा होती. पण सरकार तेवढंही करायला तयार नव्हती. आणि आज सखीला कळून चुकलंय की सरकार ही कधीही तिच्यावर प्रेम करणार नाही, त्यामुळे तिने ती अपेक्षाही ठेवली नाहीये. पण ज्या दिवशी सखीला कळेल की ही सरकार माझी खरी आई नाहीये, तर माझ्या खऱ्या आईला या सरकारने डांबून ठेवलंय कालकोठडीमध्ये, आणि मग तेजस्विनी आणि सखीची भेट होईल. हा क्षण सुद्धा खूपच भारी असेल. या आई लेकीची भेट पाहताना सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येईल एवढं मात्र नक्की. आणि मग कान्हाचा सुद्धा बदला पूर्ण होईल. सरकारचा बदला घेतल्यानंतर सरकारने जे त्याच्या वडिलांचा खून केलाय, त्याचं बालपण त्याच्याकडून हिरावून घेतलंय, या सगळ्याची परतफेड होईल. आणि कान्हाची आई अर्पिता, जी आजपर्यंत एका जिवंत प्रेतासारखी आहे, तिचं आयुष्यसुद्धा सुधारेल, ती सुद्धा या धक्क्यातून सावरेल. मग कान्हा आणि सखीचं लग्न तर झालंय, सखी नक्कीच कान्हाबरोबर सुखाचा संसार करेल. घरातील गौतम, परशुराम, मीनाक्षी, उर्मिला, कुल्फी यांचं आयुष्यसुद्धा सुधारेल, कारण एकट्या सरकारने सगळ्यांची वाट लावून ठेवली आहे. आणि सरकार ज्या दिवशी त्यांच्या आयुष्यात नसेल, सगळेच खुश होतील, आनंदी होतील एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, हळूहळू लपंडाव या मालिकेमध्ये प्रेक्षकांच्या मनासारखं होत आहे, कारण सरकार जेव्हापासून या मालिकेत आली आहे सगळ्यांनाच त्रास देते आणि तिचे अत्याचार पाहून प्रेक्षक आता कंटाळले आहेत. पण कान्हाने आता ठरवलंय की आता जास्त दिवस नाही, फक्त 1 महिना, 1 महिन्यामध्ये तो सरकारचे सगळे अत्याचार संपवणार आहे. 1 महिन्याच्या आत तो सरकारला बर्बाद करणार आणि सरकारला रस्त्यावर आणणार. मग सरकारची एवढी मोठी कंपनी बर्बाद करणं काही शक्य नाहीये, तर कदाचित कान्हा सरकारच्याच कंपनीचा मालक होणार आहे, कारण कान्हाने आधीच सरकारच्या कंपनीचे 10% शेअर्स तर खरेदी केले आहेत आणि सखी त्याची बायको आहे. मग कदाचित तो बाकीची कंपनीसुद्धा स्वतःच्या नावावर करून घेईल, ज्यामुळे सरकारला कंपनीत कोणतेच अधिकार राहणार नाहीत, सरकारला काहीच करता येणार नाही. आणि मग सरकार ही जर कंपनीत कोणत्याही पदावर नसेल, तर शेवटी ती भिकारीच होणार, रस्त्यावर भीकच मागणार. कान्हाने हाच प्लॅन बनवलेला असेल की सरकारला तिच्याच कंपनीबाहेर भीक मागायला लावायची, आणि सगळी प्रॉपर्टी तशीही सखीच्याच नावावर आहे, त्यामुळे सरकार काहीच करू शकणार नाही. पण सरकार कान्हासाठी खूप मोठा धोकासुद्धा असू शकते. ती कान्हाचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकते, कारण लोकांना मारणं, त्यांचा जीव घेणं हे सरकारसाठी खूप साधं काम आहे. याच्या आधीसुद्धा आपण सरकारला दाभडे मावशीला मारताना पाहिलंय की तिने स्वतः दाभडे मावशीचा गळासुद्धा दाबला होता, आणि त्यानंतर एका शूटरला या दाभडे मावशीवर गोळीसुद्धा चालवायला सांगितली होती, आणि थोडक्यात तेव्हा दाभडे मावशींचा जीव वाचला होता. पण आता सरकार जेव्हा तिच्याच जीवावर बेतणार आहे की कान्हा हा तिला बर्बाद करायला आलाय, रस्त्यावर भीक मागायला आलाय, तेव्हा सरकार त्याचासुद्धा जीव घेऊ शकते, त्यालासुद्धा सोडणार नाही, हे मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव या मालिकेत जे ट्विस्ट येत आहे ते आवडत आहे ना? आता लपंडाव मालिकेत जेच काही रहस्य होते, मग हा कान्हा कोण आहे, कान्हाचं बर्बाद करण्याचं कारण काय आहे, की तो सरकारला बर्बाद करायला का आलाय, तेजस्विनी, मनस्विनी, हे सगळे सत्य, हे सगळे खुलासे तर आपल्याला कळले आहेत.
मग तुम्हाला वाटतं का की आपला कान्हा हा सरकारला एका महिन्याच्या आत बर्बाद करू शकेल? सरकार तिच्याच कंपनीबाहेर भीक मागणार का? तेजस्विनी आणि मनस्विनी हे सत्य जेव्हा कान्हा आणि सखीला कळेल तेव्हा काय होईल? कारण सरकारचं हे सत्य अजून सखी आणि कान्हाला माहीत नाही आहे की ज्या सरकारला ते तेजस्विनी कामत समजताय ती सरकार सखीची खरी आई नाही आहे, राघव कामतची बायको नाही आहे, तर ती सखीच्या खऱ्या आईची जुळी सखी बहीण आहे, मनस्विनी आहे. आणि मनस्विनी तेजस्विनीचं सत्य समजल्यावर मालिकेत आणखीनच मोठा धमाका होईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.